मुंबईत आंदोलन संपवताना जरांगेंनी ज्यांना जे बोल सुनावले होते ते योगेश कोदर आपल्यासोबत आहेत। खरं तर मराठांना ओबीसीतनं आरक्षण ही पहिली मागणी मला वाटतं योगेश केदार यांची आहे, बरोबर? मला सांगा, तुम्ही सातत्याने ही मागणी लावून धरली, पण तुमचं जरांगेंचं असं काय झालं की त्यांनी भर सभेत तुम्हाला काय काय नाही ते ऐकवलं, पण अजूनही तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहेत? आत्ताची परिस्थिती काय आहे मराठा आरक्षणाची? जरांगे म्हणतात ते योग्य आहे की तुम्ही म्हणतात ते योग्य आहे? बघा, त्यांचं उपोषण सुरू होतं, 2-4 दिवसाचं उपोषण होतं। त्यातनं थोडं बहुत चिडचिड झाली असेल। मोठा भाऊ म्हणून काय आम्हाला ते बोलले म्हणून काय आपल्याला राग नाही, आणि ते आमचे मोठे भाऊ आहेत आणि समाजासाठी तेही त्याग करायला लागलेले आहेत आणि प्रामाणिकपणे आंदोलन करतायत। ह्या बाबतीत आम्ही समाज म्हणून काय आम्हाला कोणाला शंका नाही, परंतु जो कागद सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्यांच्याकडे दिला होता, शासनाने दिला होता, शासनाला दिस घ्या उपसमिती मग शासनाने दिला होता, आणि नंतर जो GR पब्लिश झाला त्याच क्षणाला, म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील स्टेजवर यायच्या आधीच वेबसाईटवर शासनाचा तो GR पब्लिश झाला होता। मग आम्ही तो कागदावर वाचून सुद्धा म्हणलं होतं की ह्यात मराठ्यांना काही, तिथल्या मराठा समाजाला मराठवाड्यातल्या तो काही लाभ होणार नाही। आणि आता GR होऊन काही दिवस झालेले आहेत, त्यातही लक्षात यायला लागलेलं आहे की समाजातल्या ज्यांच्या नोंदीच नाहीत अशा लोकांना खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत। आता काही दिवसापूर्वी लातूरमध्ये एकानं आत्महत्या केली, लातूर जिल्ह्यातल्या एका मुलाने। तो आंदोलनात, प्रत्येक आंदोलनात सहभागी होता, मनोजदादांसोबत होता, मराठा आंदोलकांनी। हां, आता आंदोलकांनी ओबीसीचे होते तर मराठाचे व्हायला लागले। आज सुद्धा गेवराईमध्ये एक पोस्टमॉर्टम सुरूच आहे, थोड्या वेळापूर्वी झालेली समजा। त्यांनी आत्महत्या केली, का केली? तर बाबा आम्ही एवढं सरकार म्हणते दिलं, मनोजदादाही म्हणायला लागले दिलेलं आहे, बरोबर, पण आमच्या नोंदीच नाहीत, आम्हाला आरक्षण मिळणार का नाही ह्या विवंचनेतने आज आत्महत्यासुद्धा मराठवाड्यातल्या लोकांच्या व्हायला। कारण मुलांना का कसा न्याय मिळणार आहे हेच कळायला तयार नाही, कारण अख्खा तालुक्यात एक नोंद नाही। आणि ह्या GRच्या माध्यमातून असं सांगितलं चाललं आहे, जी समिती आहे किंवा जो GR आहे तो म्हणतो की ज्यांच्या नोंदी असतील 1967 पूर्वीच्या, तीच माणसं पुढे कोणाला तरी बॉन्ड देऊ शकतील, प्रतिज्ञापत्र लिहून देऊ शकतील, असा विषय आहे ना। समजा आम्हाला काही नातेसंबंधातले किंवा कुळातलंही आलं तर कुठल्या परगावातल्या किंवा नगरमधल्या लोकांचं आम्ही जोडून चालणार नाही नातेवाईक म्हणून। तर आमच्या गावातलं सुद्धा जर एका कुळात नोंद असेल तरच आम्ही देऊ शकणार आहे त्या दुसऱ्या कुळातल्या माणसाला। आणि ह्यातला अजून एक मर्यादा सांगू का? समजा माझी बायको ही कुणबीतली आहे, हां, आणि मी मराठातला आहे, मी आमच्या रोटीबेटीवर होतो, पण माझी बायको मला बॉन्ड लिहून देऊ शकते का? नाही, पितृसत्ताक आणि मातृसत्ताक आरक्षणासाठी देऊ शकत नाही। तर मग अशा पद्धतीचा पेच मराठवाड्यातल्या पोरांच्या समोर उभा राहिलेला आहे। आणि शासनानं, माझ्या असं मनोजदादांना आता विनंती आहे की दादांनी आता छगन भुजबळ साहेब असतील, हाके फाके हे काय नवण्या बिवण्या ह्या लोकांना बोलूच नाही, ह्यांच्या नादालाच लावू। तुमचा वेळ हा तुम्ही, म्हणजे आता समाजाला कसं आरक्षण आपल्याला देता येईल राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बोललं पाहिजे। भुजबळांना बोलायला आम्ही समर्थ आहे ना, हाकेला, भुजबळांना, बाकीच्या नवनाथ बिवनाथ हे सगळे लोकांना उत्तर द्यायला आम्ही आहे। मनोजदादांनी ती वेळ वाया घालवायचं नाही। मनोजदादांनी काय करावं, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आता मराठवाड्यात बोलवून घ्यायचं, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना बसवायला पाहिजे, आणि त्यांचा वेळ मराठवाड्यातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदीच नाहीत यांना कसं आरक्षण देणार आहेत, सरकारनं कसं द्यायची व्यवस्था केलेली आहे हे आता लोकांना समजून सांगण्याची वेळ आलेली आहे, नंतर अनेक आत्महत्या होत जातील। नाही, तुम्ही खूप गंभीर आरोप करताय, कारण जरांगेंनीच ज्यावेळेस आंदोलन संपलं त्यांनी घोषणा केली होती आपण जिंकलो रे। त्यावेळेस लोकांची रिॲक्शन काय होती? तुम्ही तिथं होता, खरंच जिंकलाय मराठा समाज? ना, आता जिंकले म्हणून गुलाल तर ह्यावेळेस फार कमी गावांमध्ये उधळला गेला आहे। आणि मनोजदादांनी जो काही निर्णय केला तो आपल्याला समाजाचं नेतृत्व आहे ना, ते जर म्हणत असेल तर तुम्ही असं कसं काय विरोध करतो? बघा, जो निर्णय दादांनी घेतलाय तो समाजाने मान्य केला, पण आत्ता परिस्थिती अशी बिकट व्हायला लागलेली आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, मनोजदादांनी लक्ष आता काय केलं पाहिजे, आरक्षण कसं मिळते ह्याला द्यायला पाहिजे। ते मिळते मला शासनानं म्हटलं, हां मिळाले, फक्त आता काय झाले, लोकांना गैरसमज तयार व्हायलेत किंवा अडचणी यायला लागलेल्या आहेत, ते सोडवायला माझी विनंती दादांना अशी आहे की दादा, आता तुम्ही छगनराव भुजबळ साहेबांना बोलायचं नाही, त्यांनी काही स्टेटमेंट करू द्या, त्यांची उत्तर आम्ही द्यायला समर्थ आहे, आम्ही देतो। आम्ही दुसरी फळी आहे ना पाठीमागची, आम्ही हाकेंना आमच्या मी देतो, आम्ही तर आता फार जिरवायची व्यवस्था करायला लागलो। हाके बाकीचे कोणी अल्टिमेटम दिलंच नाही शासनाला की जर तुम्ही दसऱ्याच्या आधी याची अंमलबजावणी नाही केली या GRची तर आम्ही मोठा निर्णय घेऊ। नाही, ते तर निर्णय घ्यावाच लागणार आहे, मनोजदादा घेतील, त्यात काय विषय नाही। पण आत्ता सध्या दादांनी त्यांचा वेळ
भुजबळ आणि ह्या लोकांवर खर्च न करता आता दादांनी काय करायला पाहिजे, समाजाचा विश्वास दादांच्या शब्दावर आहे ना, आता दादांनी त्या लोकांना समजून सांगण्यात, अधिकाऱ्यांना जिरवण्यात, मंत्र्याला तिथे बोलवून कसं माझ्या मराठवाड्यातल्या ह्या मराठ्यांना देणार आरक्षण नोंदी नसेला हे आता दादांनी सांगणं अत्यंत गरजेचं वाटायला लागले. याचा दुसरा अर्थ असा निघतो, तुम्ही म्हणताय की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षण मिळणार नाही, बरोबर? आता वकील म्हणून आम्ही जो GR वाचलाय त्यात आम्हाला तर स्पष्ट दिसायला, पण शासनाच्या वतीने पण काही आता शिंदे समितीने ज्या नोंदी सापडल्या त्याचाच आधार घेत जरांगे साहेबांनी सांगितलं की जवळपास 47 लाख वगैरे नोंदी सापडल्या, अर्धा मराठवाडा तर गेलाच आहे आरक्षणात. नेमकी वस्तुस्थिती काय आहे, किती नोंदी सापडल्यात, म्हणजे जुन्या किती, आत्ताच्या किती, शिंदे समितीने किती, आणि किती गावात अजून नोंदी सापडत नाहीत, किती सापडल्यात, जर आकडेवारी महाराष्ट्राला समजून सांगा. नाही, शिंदे समितीचा उल्लेख केला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मनोजदादांच्या आंदोलनाच्या काळामध्ये त्या शिंदे समितीची स्थापना केली आणि मराठवाड्यामध्ये एक इंटेन्स पद्धतीनं डॉक्युमेंट तपासण्या केल्या गेल्या. आमच्या इथं प्रॉब्लेम पूर्वीपासून आहे, हैदराबाद गॅजेटियरच्या म्हणजे निजाम स्टेटमध्ये राहिल्यामुळं, हैदराबाद स्टेटमध्ये राहिल्यामुळं की आम्हाला नोंदी नाही. त्या नोंदी शोधण्याचं डेडिकेटेड काम कोण केलं? शिंदे समितीनं. आता काही लोकांचं म्हणणं आहे विरोधकांचं की शिंदे समितीला एखाद्या समाजाला मागास ठरवायचा अधिकारच नाही. अरे त्यांनी त्यांची मर्यादा त्यांना माहिती आहे, 100%. त्यांची मर्यादा त्यांना 100% माहिती आहे. ते नोंदी शोधत होते फक्त, मराठ्यांच्या नोंदी आहेत का नाही आहेत, तर ते त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलेलं आणि त्यांना 47,000 नोंदी म्हणजे 2 कोटीच्या वर नोंदी म्हणजे कागद तपासून 47,000 नोंदी सापडल्या. त्या आधारे मराठवाड्यामध्ये 2,39,000 प्रमाणपत्रसाठी ॲप्लिकेशन गेलेलं आहे, म्हणजे 2,39,000 प्रत्यक्षात किती मिळाले आणि 8,000 लोकांच्या समथिंग म्हणजे हे झालेलं आहे का व्हॅलिडेशन झालेलं आहे, व्हॅलिडिटी ज्यांना मिळालेली आहे. म्हणजे अख्ख्या मराठवाड्यामध्ये हे मोठं यश नाही का जरांगे साहेबांच्या आंदोलनाचं? मला सांगा, जर यांच्या आंदोलनानंतर 8,000 मराठा समाज बांधवांना कुणबी सर्टिफिकेट मिळत असेल तर एक यश आहे ना, नाकारू शकत नाही ना. यापूर्वी काहीच मिळत नव्हतं, हे वास्तव आहे. नाही, 100% यश आहे ना. आज मनोजदादांचं आंदोलन सुरू झाल्यापासून ह्या 8,000 तरी व्हॅलिडेशन झाल्या. आमच्या 50-55 लोकांनी म्हणजे 50-55 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आजही आत्महत्या सूत्र सुरू आहे. मराठा समाज आरक्षणासाठी खूप मोठा त्याग करायला आहे. इतिहासामध्ये हा एकमेव समाज असा आहे जो आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी सगळ्यात जास्त त्याग करायला लागला आहे. आम्ही वारंवार मुंबईला चाललो आहे, सगळं करायला लागलो आहे, पण सरकार आम्हाला कुठेतरी फसवायला लागलेलं आहे. मनोजदादांसारख्या चांगल्या प्रामाणिक आंदोलकाला आता तुम्ही सातत्याने एक सूर लावलेला आहे आंदोलन संपताना की सरकारने आम्हाला फसवलं, मनोजदादा फसवले गेले. नेमके कसे फसले ते महाराष्ट्राला तुमच्या भाषेसमोर, कारण तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, तुम्हाला तिथं अभ्यासक म्हणून बोलवलं होतं मनोजदादांनी. कारण कसं काय होतंय म्हणजे असं वाटतं की तुम्ही दरवेळेस खोडा घालता, असा एक आरोप तुमच्यावर मनोजदादांनीच भरसभेत केलेला आहे. तो कसा खोडून काढला? नाही, ते वाशीमध्ये सुद्धा आम्ही सावध केलं होतं की बाबा सगळे सोयरे ही अधिसूचना आहे. ह्या अधिसूचना म्हणजे काय अध्यादेश नसतो, पण मनोजदादांना काही लोकांनी त्यावेळी सांगितलं की अध्यादेश आहे. अध्यादेशमध्ये आणि अधिसूचनेमध्ये जमीन आसमानचा फरक काय जरा सांगा. ना, अधिसूचना म्हणजे फक्त म्हणजे स्टार्ट असते, जस्ट स्टार्ट, म्हणजे त्यात पुन्हा लोकांच्या हरकती वगैरे घ्यायच्या असतात. त्यानंतर मग शासन त्याच्यावर निर्णय घेते, अध्यादेश काढते किंवा मग नंतर विधानसभेतला तो काय दिवशी आणून दिले ते काय होतं तो वाशीतलं सांगतोय मी. तर ते सुद्धा लक्षात आलं की आजपर्यंत त्याचं काही झालेलं नाही. आज मी वाशीमध्ये आझाद मैदानावर सुद्धा दादांना सांगितलं आणि विचारलं म्हणून सांगितलं. मी काय स्वतःहून बोलायला गेलो नाही. म्हणून दादांनी मला विचारलं की बाबा सरकार फसवते का. मग माझी जबाबदारी होती ना की खरं काय आणि खोटं काय सांगायचं. मी माझं खऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये दिसायला लागलेला आहे. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा काय म्हणताय, दररोज सांगालेत की बाबा आम्ही काय कोणाच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही, आम्ही दुसरं काही वेगळं केलेलं नाही. आम्ही जे ओबीसी आहेत, ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत, त्यांनाच अशा लोकांना आम्ही सर्टिफिकेट द्यायची व्यवस्था सुलभ करायला लागलोय. एवढंच आहे ना. पण मराठवाड्यामध्ये 8,500 गावं आहेत. 8,500 गावापैकी 7,000 गावामध्ये एकही नोंद नाही. त्यांचं काय म्हणणं? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आता त्यांनी मनोजदादांना द्यायला पाहिजे, कारण मनोजदादाला त्यांनी आश्वासन दिले की नाही. मग त्यासाठीचा हा GR काढला ना, तुम्ही त्याला अधिसूचना म्हणता की तुम्ही दुसऱ्याकडनं लिहून घ्यायचं बॉन्डवरती की हे माझ्या नातलगात आहेत, मी यांना ओळखतो वगैरे, त्याच्यावरती मिळेल असा एक त्याचा अर्थ निघू शकतो ना. पण तो देणार कोण? जर एखाद्या गावात नोंद सापडलेली असेल, गावोगाव देतील लोक. मी तो म्हणतो त्यात आणखीन वेगळे काही विषय सुरू. मराठा कुणबी असलेला त्याच्या नातेवाईकाला दिल ना. दुसरे आम्हाला कोणी ओबीसी देऊ शकणार नाहीत नोंदी. आता समजा कुणबी ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांनी तुम्हाला ॲफिडेविट लिहून दिलं, ज्यांच्याकडे दाखला नाही तर त्यांना तर दाखला मिळणार आहे की नाही? 100%. आता अशी गावं किती आहेत? 8,500 गावापैकी 1,500 गावं अशी आहेत की ज्यामध्ये गावात नोंदी आहेत.
बरोबर आहे. आणि ज्यांच्या कुळात नोंदी सापडलेल्या आहेत, ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, तोच माणूस त्याच्या कुळातल्या माणसाला ते देईल. पण त्या गावातल्या एकाला माणसाला भेटलं म्हणून सगळ्या गावाला मिळणार नाही हे आता स्पष्ट आहे. पण भेटत तर मिळेल ना. हां, भेटत मिळेल ना, त्यांची भेटत मिळणार ना. अरे 100%. मग ते काय आता नवीन करायची गरज नव्हती. त्याला 2004चा कायदा आहे, 2001चा कायदा आहे आणि 2000 मला असं माहिती फक्त सुलभता आणली. बरोबर. हो हो हो. आता जे शासनाने केलेलं आहे, ज्या लोकांच्या कड कुणबी नोंदी होत्या आणि सापडलेल्या नव्हत्या अशाच लोकांना हे लाभ होईल, 100% होणार तेवढं. पण ज्यांच्या नोंदीच नाहीत अशा लोकांच्या हातावर मात्र ह्या लोकांनी तुरी ठेवलेल्या आहेत. अशा लोकांना चुना लागलेला आहे. म्हणजे मागणी होती सरसकट. तेच माझं म्हणणं आहे ना. आता मनोजदादाने सुद्धा, माझी परत एकदा विनंती आहे, मनोजदादांना त्या लोकांनी आश्वासन दिलेलं आहे, म्हणजे मराठा समाजाला आश्वासन दिलेलं आहे. आमच्यासारख्या लोकांनी सावध केलेलंच आहे ऑलरेडी. त्याच्यामुळं बऱ्यापैकी समाजाला आता लक्षात आलं. तुम्ही टिकीट झाली ठरलं की मी टिकायची का धंदे नाही. बघा, ट्रोलर लोकांच्याकडे कोणी लक्ष द्यायचा अर्थ नाही. मला हजारो फोन आले, त्यापैकी जे काही 600-500 लोक मी फोन उचलला असले 8-10 दिवसामध्ये, तेवढ्या सगळ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दादा तुम्ही आधी सावध केला, हे चांगलं झालं. आपल्याला हे आंदोलन कुठेतरी कंटिन्यू ठेवता येईल. मनोजदादांच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा शासन घेते. दादांनी आता सांगितलं आंदोलन संपलं, फक्त अंमलबजावणी. हां, आंदोलन. पण तुम्ही म्हणताय आंदोलन आम्ही पुढे नेणार, कसं नेणार? नाही, आता ते आंदोलन आम्ही नाही नेणार, मनोजदादाचं नेतृत्व न्यायचं, समाज सगळं एक ठेवायचं आम्हाला. आम्ही सेपरेट कोण वेगळे काय बाहेर वाहिले काय असं नाही. फक्त ज्या झालेल्या चुका आहेत त्या आता सुधारून घेण्याची जबाबदारी आता शासन म्हणजे समाजाची आहे ना. आता आमचं म्हणणं काय आहे, ज्या लोकांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्यासाठी काय करायचं. मग मुद्दा तोच आहे. जरा आकडेवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात तुम्ही म्हणता फक्त 1,500 गावात ओबीसी कुणबी नोंदी सापडल्यात मराठा समाजाच्या, त्याच गावांना हे कुणबी दाखले मिळतील. बाकीच्या किती गावं आहेत तुम्ही सांगितली ती आकडेवारी? 8,500 गावात नोंदी 7,000 गावात नोंदी नाहीत. बरोबर. मग त्या गावातल्या लोकसंख्येचं काय, मराठा बांधवांचं काय, त्यांना कुणबी दाखले मिळणार आहेत की नाही? हे बघा, आम्ही तर मी माझी भूमिका त्यावर स्पष्ट केलेली आहे. पण बघा, आपणच शहाणा आहे असं मिरवण्यापेक्षा माझी विनंती काय आहे, मी परत एकदा विनंती करतो की मनोजदादा हे फार मोठे नेते आहेत आमचे समाजाचे, आमच्यासाठी ते रत्न नाहीत. त्यांनी आता काय करायला पाहिजे, त्यांना सरकारनं दिलं आश्वासन. मनोजदादाने आता ज्या तालुक्यांमध्ये अख्खी नोंदच नाही तिथल्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यायला कोणाला सांगितलं पाहिजे? राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना. आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्याला आम्ही आरक्षण नेमकं कसं देणार आहे हे समजून सांगण्यामध्ये आता मनोजदादांनी वेळ द्यावा. कारण मुलं आत्महत्या करायला लागली, अनेक लोकांनी पॅनिक होऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्यांची नोंद सापडणार नाही, कारण ओबीसी समाज पण अशांत आहे. आपल्याला माहिती तिकडे मराठवाड्यात आंदोलनं होतात, मेळावे होतात, त्यांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीरपणे मांडली. ज्यांच्याकडे ओबीसी नोंदी नाहीत, म्हणजे कुणबी नोंदी नाहीत, त्यांना कुणबी दाखला मिळणार नाही. मग कसं होणार या 7,000 गावांचं? आता मुख्यमंत्री तर सांगायला लागलेत, त्यांच्यावर थोडा बहुत आम्हाला विश्वास आहे. आम्ही ज्या भूमिका मांडत होतो त्याला थोडीशी अनुकूलच भूमिका मुख्यमंत्र्यांची. आमच्यासारखे माणसं जे आहेत, थोडं कायदा कळते, ज्याला वाचता येते, लिहिता येते, थोडं आम्ही अभ्यास कायद्यात केला, 10-15 वर्षात घालवलेले आहे. आणि ही प्रक्रिया काय आहे, संसदेत मी बघत होतो, सुप्रीम कोर्टात काय कायदा देवेंद्रजींनी ज्या कायदा दिला होता SCBC ॲक्ट 2017-18चा, त्याची सुप्रीम कोर्टातल्या फिजिकल हिअरिंगला प्रत्येक वेळेस मी उपस्थित होतो. संभाजी महाराजांसोबत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मी जवळून अभ्यास केलेला आहे. आणि आत्ताही मी शासनामध्ये काय चाललं हे बघितलेलं मागच्या काही काळामध्ये. देवेंद्र फडणवीस ते काय चुकत नाहीत, पण जे आमचे विखे पाटील साहेबांनी आम्हाला आझाद मैदानावर जे सांगितलेलं आहे मनोजदादांना, आणि आमच्या दादांनी तिकडे जाऊन गुलाल उधळलेला आहे, बरोबर आहे का नाही? आमच्या दादांनी काय सांगितलं सगळ्या समाजाला की सगळ्या मराठ्यांचा विषय संपलेला आहे. पण काही गावात आता आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत, नोंदीच नाहीत. अशा लोकांना शासन द्यायचं तयारीत नाहीत, अधिकारी मिसगाईड करायला सध्या, बरोबर आहे का नाही? मग आता माझं म्हणणं आहे की तुम्ही मनोजदादांनी त्यांचा वेळ हाके भुजबळ हे अशा लोकांच्यावर न घालता, त्यांनी स्टेटमेंट देत नाही याच्यावर, त्याला आम्ही बघून घेऊ. भुजबळ साहेबांना काय वैचारिक द्यायचा विरोध, काय करायचा प्रतिवाद. आता दादांनी समाजाला विश्वासात घेण्यासाठी जिल्हा स्तरावर बैठका घेऊन ह्या मंत्री महोदयांना तिथं बोलवून सांगण्याची आवश्यकता आहे की आम्हाला आरक्षण कसं मिळणार आहे समाजाला. आणि ते नाही केलं तर लोकांनी फार विश्वास ठेवून आलेत. हो, पण आता स्वतः मुख्यमंत्रीच म्हणतात ज्यांच्या नोंदी सापडणार नाही त्यांना आम्ही देणारच नाही. मी विषयच येत नाही पुढचं. नाही, पण आता राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी ते करायला पाहिजे ना. आमचं तेच म्हणणं आहे ना, जायला पाहिजे आणि घ्यायला पाहिजे आता बैठका, अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे की आम्ही मराठवाडा गॅझेटियर केले म्हणले का नाही. समाजात काय समज आहे, गॅझेटियरचा शब्द उल्लेख केला आणि गॅझेटियर लागू झालेला आहे. मला सांगा, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, गॅझेटियर लागू केल्याने असं कुणबी दाखले मिळतात किंवा एखाद्या जातीला आरक्षण मिळतं का? आता शासनानं तसा GR काढलाय ना. नाही, कायदा अभ्यासक म्हणून सांगा मला. कायदा अभ्यास म्हणल्यावर तो पार्ट वेगळा आहे, त्याच्यावर बऱ्याच दुसऱ्या चर्चाही करता येतील.
पण आता जे तुम्ही म्हणला गॅजेटियरमध्ये आमच्या सगळ्या मराठ्याला देतो असं जे काय तुम्ही परसेप्शन क्रिएट केला आमच्या मराठ्यांना वेळात काढला ते नेमकं कसा अंमलबजावणी करणार ते हे सांगायला पाहिजे ना विखे साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी. आमच्या बिचारा दादा आमचा तुमच्यावर विश्वास ठेवून तिथं आले म्हणून दादाने तुमच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अख्ख्या समाजाने विश्वास ठेवले सरकारवर. आणि आता जर पुढं तुम्ही बोलल्यासारखं जर नाही वागला तर ह्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहे. तुम्हाला असं म्हणायचं पुन्हा एकदा शासनाने मराठा समाजा बांधवांच्या तोंडाला पानं पुसली आरक्षणाच्या नावाने. ते आमच्यासारखी येडे अभ्यासक म्हणते तो आज शासनानं पानं पुसलंय पण शासनाच्या लोकांची तयारी आहे ना सांगायची की आम्ही कसं केलं असा विषय आहे. ते त्यांनी सांगितलं पाहिजे आता लोकांना की कसं मिळालं. तर हे होते योगेश केदार. हे म्हणतात की शासनाने म्हणजे ते स्वतःला येडे म्हणून घेतात पण ते म्हणतात की कारण समाजाचा विश्वास शेवटी मनोजदादांवर आहे म्हणून आमच्यासारखे येडे म्हणतात की शासनाने पुन्हा एकदा मराठा बांधवांच्या तोंडाला पानं पुसली आरक्षणाच्या नावानं. त्यामुळं आता सरकार आणि मनोजदादा योगेश केदार यांच्या आरोपांचा खुलासा कसा करणार हेच पाहायचं आगामी काळात. कारण वास्तव हेच आहे फक्त 1,500 गावात नोंदी सापडलेल्या आहेत कुणबी. मग बाकीच्या 7,000 गावातल्या मराठा बांधवांना कुणबी दाखले मिळणार तरी कसे. कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्यांची नोंद नाही त्यांना दाखले मिळणार नाहीत. मग सरसकट मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण या मागणीचं काय झालं. मराठा आणि कुणबी एकच हे असा JR शासनाने काढावं त्या मागणीचं काय झालं. या 2 प्रमुख मागण्या ज्या मनोजदादांनी केल्या होत्या आझाद मैदानाच्या आंदोलनात त्या मागण्यांची पूर्तता झाली की नाही याचं उत्तर अद्याप तरी योगेश केदारसारखे जे अभ्यासक आहेत ते नाही असंच देतात. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चनन फुंदे, झी मीडिया, पुणे.